इट्स काइंड ऑफ अ सिक्रेट रेसिपी. म्हणजे पुण्याचे लोक कसं पुण्याला गेल्यावर चितळ्यांच्या बाकरवड्या घेतल्याशिवाय येत नाहीत, तसं आहे आमच्या मसूरचं. एक नंबर. अख्खा मसूरचा नियम असा आहे की करताना आणि खाताना डोळ्यातून पाणी यायलाच पाहिजे. चांगली स्टाईल अख्खा मसूर असं मेन्यू मध्ये तर लिहिलेलं असतं, पण ते जे काही आणून वाढतात ना. संपदा, दाल तडका की अख्खा मसूर? अख्खा मसूर. अख्खा मसूर की पनीर मसाला? अख्खा मसूर. अख्खा मसूर की बटर चिकन? अख्खा मसूर. अख्खा मसूर का बिर्याणी? अख्खा मसूर. अख्खा मसूर का तांबडा पांढरा? अख्खा मसूर. हाय, मी संपदा असीम. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजपासून ना मी एक नवीन सिरीज सुरू करते. चवीचं खाणार पण फिट राहणार. हेच तर हवं असतं आपल्या सगळ्यांना, राईट? त्यामुळे मी मला आवडणारे असे काही पदार्थ जे मी लहानपणापासून खात आले आहे आणि मला ते खूप आवडतात, आय जस्ट कांट गिव्ह अप ऑन देम, असे काही पदार्थ हेल्दी वेमध्ये रिक्रिएट करणार आहे, ज्यामुळे मी ते खाऊ शकेन, त्याचा आनंद घेऊ शकेन, पण माझं डाएटसुद्धा फारसं हॅम्पर होणार नाही, असं काहीसं. अँड फर्स्ट एपिसोड हॅज टू बी अख्खा मसूर. मी आहे इस्लामपूरची. इस्लामपूर हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातलं एक गोड गाव आहे. तिथली मी आहे. आणि इस्लामपूरची जगातली ओळख अख्खा मसूर. येस, सो मी लिटरली 0 वर्षांची असल्यापासून अख्खा मसूर खाते आहे. आमच्या घरी कोणीही पाहुणे आले किंवा काही सेलिब्रेशन असेल, गेट टुगेदर असेल, फंक्शन्स असतील, तर अख्खा मसूर शिवाय सगळं काही अपूर्ण आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक इस्लामपूरकरची हीच कहाणी आहे, बरोबर? आणि माझ्यासारखे जे इस्लामपूरकर इस्लामपूरपासून दूर राहतात ना, ते जसे आपल्या घराला मिस करतात ना, तसंच अख्खा मसूर सुद्धा मिस करतात यार. ॲटलिस्ट मी तरी करते. थोड्या दिवसांनी 1-2 महिन्यांनी मला यार अख्खा मसूर खायचा आहे असं होतंच होतं. आणि माझ्या सासरी मुंबईला सुद्धा सगळ्यांना अख्खा मसूर प्रचंड आवडतो. माझे सासू सासरे असीम मला दर 1-2 महिन्यानंतर अख्खा मसूर व्हायला पाहिजे अशी त्यांची फरमाईश असते. आता अख्खा मसूर तर आवडतो, डाएट पण करायचं असतं, तर काय करायचं ते आपण आज बघूया. स्पेशल थँक्स मला म्हणायचे आहेत माझ्या महेश कलेढोणकर काकांना. त्यांनी ही रेसिपी त्यांच्या एका खास मित्राकडून मिळवली होती, जे ॲक्च्युली मसूर बनवतात धाब्यावर, बरं. सो इट्स काइंड ऑफ अ सिक्रेट रेसिपी. आणि त्यांनी ही रेसिपी मला शिकवली, माझ्या आईला शिकवली. आणि मला आठवतंय महेश काका लिटरली 60-70 जणांचा मसूर स्वतः बनवायचे आणि तो जगात भारी असायचा. सो थँक्यू महेश काका. मला ही रेसिपी तुमच्यामुळेच समजलेली आहे आणि आता मी तुमच्यासारखा मसूर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. अख्खा मसूरची रेसिपी जरी कॉम्प्लिकेटेड नसली ना, तरी एक काम जरासं आपल्याला करावं लागतं, ते म्हणजे कांदे चिरणे. कारण आपण जितका मसूर वापरू त्याच्यात तिप्पट कांदा प्लस वरती तडक्याला वरचा अजून जास्तीचा इतका कांदा लागतो. सो मेन काम याचं काही असेल तर कांदा चिरणे. म्हणजे अख्खा मसूरचा नियम असा आहे की करताना आणि खाताना डोळ्यातून पाणी यायलाच पाहिजे. अगदी मोजकंच साहित्य लागतं मसूर बनवायला. सगळ्यात आधी ऑफकोर्स मसूर. हा काळा मसूर आहे. उत्तम क्वालिटीचा काळा मसूर घेऊन तो रात्रभर पाण्यात भिजवत ठेवायचा, मग तो असा दिसतो. मी 200 ग्रॅम घेतलेला आहे. 200 ग्रॅम 2 ते 3 माणसांसाठी पुरेसा आहे. आता मसूरच्या तिप्पट कांदा लागतो. 200 ग्रॅम मसूरसाठी मी 600 ग्रॅम कांदा घेतलेला आहे आणि तो असा बारीक चिरलेला आहे. कारण की हा आपल्याला याचीच ग्रेव्ही बनवायची असते ना, तर जितका बारीक चिरलेला असतो तितकी ती ग्रेव्ही एकसारखी आणि मिळून येते. सो 600 ग्रॅम कांदा. लाल तिखट, साधी मिरची पूड, कसलाही मसाला, घरचा मसाला वगैरे काही नाही, नॉर्मल लाल तिखट. हे जरा जास्त घालायचं. जेव्हा माझ्या आईने मला रेसिपी शिकवली ना, तेव्हा तिने मला सांगितलं होतं की संपदा तिखट न घाबरता घाल. माझा तिखटाला हात जरा मी फार जपून घालते म्हणूनही, पण कांद्याचा गोडवा असल्यामुळे तो बॅलन्स करण्यासाठी तिखट जरा जास्त लागतं. तेल. धाब्यावर जो मसूर करतात ना, त्याच्यामध्ये मसूरच्या अर्धा, म्हणजे जर 200 ग्रॅम मसूर असेल तर चक्क 100 ग्रॅम तेल वापरतात. मी ऑफकोर्स इतकं वापरणार नाही आहे. मी जनरली जस्ट 2 चमचे तेलातच मसूर करते आणि तो उत्तम होतो. पण आज मी मित्रासाठी करते, त्यामुळे मी 25 ग्रॅम तेल घेतलंय. 10 ग्रॅममध्ये सुद्धा उत्तम मसूर होणार, डोंट वरी. पण आज एक्सेप्शनल म्हणून मी 25 ग्रॅम तेल घेतलंय. पण 100 ग्रॅम वगैरे वापरू नका. घरी करतो त्याचा काहीतरी फायदा नको का?
जिरे. एकमेव मसाला जो मसूरमध्ये वापरला जातो तो आहे फक्त जिरे. जिरे 2 मोठे चमचे. जिऱ्याचं प्रमाण पण असं जरा जास्तीचंच आहे. आणि खाण्याचा सोडा. सोडा हा स्किप करायचा नाही. सोडा कांद्यामध्ये घालून त्याची जी काही रिॲक्शन होते त्याच्यातून येणारा जो सुगंध आणि वास आहे ना, तोच अख्खा मसूरचा आत्मा आहे. त्यामुळे सोड्याला पर्याय नाही. सोडा वापरायचा, कमी वापरायचा. जास्त झाला तर ते डिटर्जंट सारखा पण वास येऊ शकतो. त्यामुळे अगदी अर्धा टीस्पून मी सोडा घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ. मीठ पण जरा जास्त लागतं कारण अगेन कांदा खूप आहे ना, तर तो बॅलन्स करण्यासाठी मीठ खूप लागतं. आणि पाणी हे गरम करून मग उकळतं पाणी आपण ॲड करणार आहोत मसूरमध्ये. 1 लिटर पाणी घेतलेलं आहे मी 200 ग्रॅम मसूरसाठी. सो तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. इतक्या कमी प्रमाणात मी सुद्धा पहिल्यांदाच बनवते मसूर. पण बाय द वे असीम आलेला आहे. असीमला मसूर करायला खूप आवडतं. त्यामुळे आता इथून पुढे सगळं असीम करणार आहे. आणि खरं म्हणजे तो मी व्यवस्थित तेल वापरते की नाही हे मॉनिटर करायला आलाय. हो ना असीम? मी जे 25 ग्रॅम तेल घेतलं होतं ना, ते सुद्धा मला खूप जास्त वाटलं आणि मी ते कमी करून आता जस्ट 15 ग्रॅम तेलामध्ये हा मसूर करते आहे. तेल गरम होतंय आता. आपण ॲड करणार आहोत जिरे. जिरे चांगले तडतडू द्यायचे. जिरे चांगले तडतडले की मग कांदा ॲड करायचा आणि हा चांगला भाजून घ्यायचा. आता कांदा 1-2 मिनिट परतून त्याच्यामध्ये लगेच आपण मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड केल्याने कांदा जरा लवकर शिजतो, त्यामुळे लगेच ॲड करायचं. तर कांद्याला आता असं पाणी सुटायला लागलंय बघा, हे असं सुटायला पाहिजे. आता एक साधारण 10 मिनिट आपल्याला हलवत हलवत हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. सतत हलवणं हे महत्त्वाचं आहे. हां, अजिबात गॅसवर कांदा ठेवून आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही. जितकं छान आपण हलवू तितकी एकजीव ती सुंदर ग्रेव्ही तयार होते. साधारण इतका कांदा शिजला ना, ब्राऊन रंग आलाय बघा त्याला. इतका शिजल्यानंतर आपल्याला सोडा ॲड करायचा आहे आणि लगेच हलवून घ्यायचा आहे. तो फसफसायला लागला बघा लगेच आणि रंगसुद्धा बदलतो कांद्याचा. पोपटीसर रंग, पिवळा आणि पोपटीच्या मधला हा रंग यायला लागतो. हा येणं एक्सपेक्टेड आहे. आणि त्याचा वास, त्याचं टेक्स्चर लगेच बदलायला लागतं. ही खरी अख्खा मसूरची ट्रिक आहे. सोडा खूप जपून वापरायचा, ना कम ना जादा. आता आपल्याला इथून पुढे एक 15 मिनिट हा असाच कांदा शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि आता झाकण ठेवून एक 5 मिनिट हा कांदा शिजवून घ्यायचा. किती पाणी सुटलंय बघताय ना, आपोआप आता ती ग्रेव्ही हळूहळू हळू तयार होते. हा रंग येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे कुकरमध्ये वगैरे करण्याचं काम नाही. हां, याला जितका वेळ हवा तितका द्यावाच लागतो. कांदा ऑलमोस्ट पूर्ण विरघळलेला आहे आणि त्याचा जो रंग हवा असतो तसा तो रंगसुद्धा आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट ॲड करू शकतो. 20 ग्रॅम लाल तिखट आहे. अजिबात न घाबरता भरपूर तिखट घाला. ते कांद्याच्या गोडव्यामुळे सगळं ऑब्झॉर्ब होतं आणि मसूर छान हवा तसाच होतो. गॅस इथे लहान करायचा, नाही तर मिरची पूड पटकन जळू शकते. हा यार, ढाब्यावर गेल्यासारखं वाटतं ना असीम. लाल तिखट छान भाजून झालं की मग आता आपण ॲड करणार आहोत मसूर. मसूर लिटरली लपून गेलाय त्या ग्रेव्हीमध्ये आणि असंच व्हायला हवंय. मसूर एक 2 मिनिट त्या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचा. आता गरम पाणी ॲड करायचं. पाणी चांगलं उकळतं हवं. हां, 1 लिटर पाणी आहे आणि आता साधारण एक 40 मिनिट हा मसूर शिजू द्यायचा. 5-5 मिनिटांनी हलवायला हवं आहे आपल्याला. हां, एक 5 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचं, पण 5-5 मिनिटांनी बघत राहायचं. अजून एक गोष्ट सांगायचीच आहे. हां, पुणे, मुंबई, अजून काही काही ठिकाणी ना अशा बऱ्याच हॉटेल्समध्ये कोल्हापूर स्टाईल अख्खा मसूर किंवा सांगली स्टाईल अख्खा मसूर असं मेन्यूमध्ये तर लिहिलेलं असतं. पण ते जे काही आणून वाढतात ना, तो अख्खा मसूर नसतो यार. नसतात आमच्या अख्खा मसूरमध्ये मसाले, नसतो लसूण, काही नसतं. सिम्पल इन्ग्रेडियंट्सनी बनलेला हा मसूर आहे. जस्ट कांदा आणि जिरे, दॅट्स इट. सो हा सगळा त्या प्रमाणाचा आणि तो कसा शिजवायचा याचाच खेळ आहे. हे सतत असं हलवत राहणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तो एकजीव धाब्यासारखा होत नाही. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. झाकण ठेवून नुसता शिजू देऊ नका. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
20 मिनिटं होत आलेली आहेत आता. तर बघूया कितपत शिजलाय. आता तो जरा असा घट्ट घट्ट व्हायला लागलेला आहे. खरं म्हणजे मसूर शिजायला फारसा वेळ लागत नाही, पण ते सगळं एकजीव होण्यासाठी जास्तीचं पाणी घालून ते आटवणं गरजेचं असतं. आता तो असा एकजीव व्हायला लागलेला आहे. 35 मिनिट शिजत होता हा मसूर. मी दर एक 5-5 मिनिटाला येऊन तो हलवून बघत होते. आता गॅस लहान करून तो चांगला हलवून थोडासा आटवून घ्यायचा. आता चव बघून आपल्याला मीठ या स्टेजला ॲडजस्ट करायचं आहे. थोडंसं मीठ ॲड करावं लागणार आहे. बाकी इट्स परफेक्ट. आता हा मसूर तयार आहे. आपण 1-2 मिनिटात गॅस बंद करणार आहोत. पण मसूर खाण्यासाठी तयार झालेला नाही आहे बरं. सो आता आपला मसूर शिजून तयार असेल, आपण गॅस बंद केला असेल, तरी आता येणार आहे सगळ्यात अवघड स्टेप. 1 तास वाट बघायची. तो मसूर असाच मुरत ठेवायचा 1 तासभर. म्हणजे हळूहळू त्याला तो काळपट जो रंग असतो ना तो यायला लागतो. आणि 1-2 तासानंतर पुन्हा गरम करून तो खायला घ्यायचा. आता नंतर खाताना आपल्या आवडीनुसार आपण त्याला तडका देऊ शकतो. म्हणजे मसूर फ्राय जो मिळतो ना धाब्यावर तसा करू शकतो. कोणी मसूरला लसणाची फोडणी देतं, कोणी हिरव्या मिरचीची फोडणी देतं, कोणी लसूण मिरची अशा कॉम्बिनेशनची फोडणी देतं. पण हा असाच खाल्ला तरी उत्तम लागतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता आपलं ठरलंय ना की हेल्दी खायचं, तर तडका अवॉइड करायचाच. तेल आपण ऑलरेडी शक्य तितकं कमी केलेलं आहे. आणि धाब्यावर जी मिळते ना मोठी 2 हातभर अशी छान कडक रोटी, ती विसरायची, कारण ती मैद्याची असते. घरी छान खपली गव्हाच्या पोळीसोबत किंवा साध्या भातासोबत मसूर एन्जॉय करायचा. म्हणजे त्या कॅलरीज आणि ते मैदा वगैरे आपण अवॉइड करू शकतो. उगाच तो जिरा राईस वगैरे घरी करत बसू नका, परत तितकं तेल ॲड होईल. सो हेल्दी पद्धतीने मसूर खाण्याची टिप म्हणजेच चवीचं खाऊन फिट राहण्याची टिप ही आहे की कमीत कमी तेलामध्ये घरी मसूर बनवा आणि घरच्या साध्या पोळीसोबत एन्जॉय करा. एक तास झालेला आहे आणि एक नंबर. प्लीज करून बघा, सेम बनतो. जगात भारी आहे यार आपला अख्खा मसूर. खरंच तोडच नाही. बाय.